नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कारवाईची मागणी करत सोमवारी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं राजर्षी शाहू समाधी स्थळ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा कॅन्डल मार्च काढण्यात आला। आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्यासह तरुण मोठ्या संख्येनं या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते। मागील काही वर्षात सातत्यानं पेपरफुटी आणि परीक्षातील गोंधळ समोर येत आहेत। नुकताच नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानं 22 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला। नीट पेपरफुटीसह अन्य परीक्षांमधील गोंधळाच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं सोमवारी कोल्हापूर शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला। आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकापासून या मोर्चाला सुरुवात झाली। यामध्ये हातात मेणबत्ती, मशाल आणि फलक घेऊन विद्यार्थी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। हा कॅन्डल मार्च CPR चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला। त्या ठिकाणी नरेंद्र मोदी वीक है तभी तो पेपर लीक है, भाजप हटाओ देश बचाओ, पेपर चोर गद्दी छोड अशा घोषणा देत भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। पेपर चोर गद्दी छोड, अरे पेपर चोर गद्दी छोड, अरे भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, पेपर चोर गद्दी छोड, अरे पेपर चोर गद्दी छोड, अरे पेपर चोर गद्दी छोड, भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, राजीनामा द्या, राजीनामा द्या, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या। केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असून नीट पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि त्यांच्या स्वप्नांशी खेळ केलाय। त्यामुळे ते देशाचे गद्दार असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांनी केली। और जब से धर्मेंद्र प्रधान एजुकेशन मंत्री बीजेपी के बने हैं तब से लगातार पेपर लीक का खेल चल रहा है। पेपर माफिया को संरक्षण मिला, पेपर माफिया को ये खुद चला रहे हैं। इनके कारण देश का भविष्य खराब हो रहा है, देश के छात्रों युवाओं का भविष्य खराब हो रहा है। इसलिए कहना में कोई परहेज नहीं है कि देश के गद्दार हैं धर्मेंद्र प्रधान, देश के भविष्य के गद्दार हैं धर्मेंद्र प्रधान। और जब तक धर्मेंद्र प्रधान के खिलाफ कार्रवाई नहीं की जाती, जब तक धर्मेंद्र प्रधान जो गद्दार है उसको सैक नहीं किया जाता, यूथ कांग्रेस पूरे देश भर में संघर्ष करेगी, सड़कों में संघर्ष करेगी और धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना पड़ेगा। क्योंकि उसकी गलती के कारण, उसके लालच के कारण, पैसों के लालच से देश को बेच रहा है धर्मेंद्र प्रधान। पैसों के लालच से देश के छात्रों और युवाओं के भविष्य को बेचने का काम कर रहा है धर्मेंद्र प्रधान। इसलिए कांग्रेस पार्टी का एक ही संघर्ष है और एक ही संघर्ष चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान सैक नहीं किया जाता, इस्तीफा नहीं देता, तब तक हम भारत के देश के कोने कोने में संघर्ष करते रहेंगे। आमदार सतेज पाटील यांनी पेपरफुटी हे सरकारचं मोठं अपयश असल्याची टीका केली। सरकारचं हे अपयश हे दिसून आलेलं आहे। नीटच्या परीक्षेमध्ये 23 लाख विद्यार्थी आपलं भवितव्य आजमावतात आणि तो पेपर जर या ठिकाणी करू शकत नाहीत, व्यवस्थित परीक्षा घेऊ शकत नाहीत, तर या 130 कोटी लोकांचा काय या ठिकाणी त्यांना सांभाळ करू शकणार आहेत। त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी, CBSE मध्ये झालेल्या गैरप्रकाराचा निषेध करण्यासाठी युथ काँग्रेसचे उदय भानू यांच्या नेतृत्वाखाली हा मशाल आणि कॅन्डल मार्च आम्ही काढत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या कॅन्डल मार्चची सांगता करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस अजय छिकारा, सचिव नवज्योत सिंग संधू, शांभवी शुक्ला, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक सुभाष बुचडे, विनायक कारंडे, राहुल माने, संजय मोहिते, अर्जुन माने, प्रतापसिंह जाधव, प्रशांत खेडकर, विशाल चव्हाण, अमर समर्थ, सचिन शेंडे, सचिन चौगुले, उमेश पवार, वेदवती मोहिते, उदय पोवार, अक्षय शेळके, रोहित कवाळे, ऋग्वेदा माने, दीपाली घाटगे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।